समजा आपण एक कल्पना करूया, एकाच जनुकीय रचनेतून तयार झालेली दोन एकरूप जुळी मुले आहेत आणि जन्मानंतर लगेचच त्यांना वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये वाढवण्यासाठी दिले जाते. एक मूल अशा घरात वाढते जिथे शिक्षणाला प्रचंड महत्त्व आहे, घरात पुस्तकांचे ढीग आहेत, आणि दुसरं मूल अशा वातावरणात वाढते जिथे जगण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतो, म्हणजे शिक्षणाचा गंधही नाही. अच्छा, म्हणजे दोन पूर्णपणे वेगळी टोकं. हो ना. तर 20 वर्षानंतर ती मुले कशी असतील? त्यांचा DNA 100% सारखा असला तरी त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची बुद्धिमत्ता सारखीच असेल का? हा खूपच रंजक विचार आहे. खरंच. आणि हा प्रश्न केवळ एका कथेचा भाग नाहीये, तर मानवी विकासातील सर्वात मोठ्या रहस्याची ती एक चावी आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण ह्याच कुतूहलाचा वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील एका अपलोड केलेल्या PPTच्या आधारावर चर्चा करणार आहोत. आजचा विषय आहे अनुवंश आणि वातावरण. आणि आपली आजची मोहीम खूपच खास आहे. होय ना? हो, कारण आपण या PPT मधील 20 अतिशय महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQs घेणार आहोत. त्याचे 4ही पर्याय वाचून योग्य उत्तराचे सविस्तर स्पष्टीकरण आपण आज उलगडून पाहणार आहोत. खरे तर हा विषय मानसशास्त्रातील सर्वात जुन्या वादांपैकी एक आहे, ज्याला आपण नेचर विरुद्ध नर्चर म्हणतो. अच्छा. हो, आपण जे आहोत ते का आहोत हे जन्मापूर्वीच ठरलेले असते की सभोवतालचं जग आपल्याला घडवते, हे समजून घेणं खूप थक्क करणारे आहे. नक्कीच. तर मग आपण थेट प्रश्नांनाच सुरुवात करूया का? हो, चला पहिला प्रश्न घेऊया. तर पहिला प्रश्न असा आहे, मानवी विकासात अनुवंश आणि वातावरण यांची भूमिका कशी असते? आणि याचे पर्याय आहेत: A 50-50%, B गुणाकार स्वरूपात आंतरक्रिया, C अनुवंश प्राथमिक आणि D वातावरण स्थिर. याचं अचूक उत्तर आहे पर्याय B. दोन्ही एकमेकांशी गुणाकार स्वरूपात आंतरक्रिया करतात. अच्छा, म्हणजे केवळ बेरीज नाही तर? अगदी बरोबर. विकास ही बेरीज नसून तो एक गुणाकार आहे. हेरिडिटी गुणिले एन्व्हायरमेंट म्हणजे अनुवंश आणि वातावरण यांचा गुणाकार. हे समजण्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊया. समजा आपल्याला उत्तम केक बनवायचा आहे. बरं. केकचे जे कच्चे साहित्य असते, जसे की मैदा, साखर, बेकिंग पावडर, हा झाला अनुवंश. आणि ओव्हनचे जे तापमान असते ते झाले वातावरण. आता केवळ साहित्य आणून ठेवले पण ओव्हन चालूच केला नाही तर केक कधीच बनणार नाही. हो, आणि नुसता गरम ओव्हन असूनही उपयोग नाही जर साहित्य नसेल. हो ना. त्या दोन्हींचा योग्य गुणाकार म्हणजेच तो उत्तम केक. क्या बात आहे, एकदम चपखल उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 2 असा आहे, अनुवंशाचे नेमके वाहक कशाला मानले जाते? पर्याय A पेशीद्रव्य, B गुणसूत्रे, C जनुके म्हणजेच जीन्स, का D मज्जासंस्था. याचं उत्तर आहे पर्याय C जनुके किंवा जीन्स. अच्छा, म्हणजे गुणसूत्रे नाहीत. हा थोडा फसवणारा भाग आहे. मानवी शरीर कोट्यावधी पेशींनी बनलेले असते. पेशीच्या केंद्रकात गुणसूत्रे असतात आणि त्या गुणसूत्रांवर अत्यंत सूक्ष्म अशी जनुके असतात. म्हणजे एकाच्या आत एक असा तो रशियन बाहुलीसारखा प्रवास आहे तर? हो, अगदी तसंच. आणि ही जनुके खऱ्या अर्थाने अनुवांशिक गुणांचं वहन करतात. आणि या गुणसूत्रांच्या संख्येबद्दल आपला तिसरा प्रश्न आहे. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या असतात? पर्याय A 22, B 23, C 46 का D 20. याचं उत्तर आहे पर्याय B 23 जोड्या. अच्छा, म्हणजे एकूण 46 गुणसूत्रे. बरोबर. त्यातल्या 22 जोड्या ऑटोझोम्स असतात, ज्या शरीराची रचना ठरवतात. पण ती 23वी जोडी खूप विशेष असते. ती सेक्स क्रोमोझोम्सची जोडी असते. पण आता इथून पुढचा भाग आणखी रंजक आहे. कसं काय? कारण हे अनुवांशिक गुण आणि वातावरणाचे परिणाम आपण वेगळे कसे ओळखायचे यावर आपला चौथा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता घटक पूर्णपणे अनुवंशावर आधारित असतो? पर्याय सांगता का? हो. A बुद्धिमत्ता, B डोळ्यांचा रंग, C सामाजिक कौशल्य की D नैतिक मूल्य. याचं अचूक उत्तर आहे पर्याय B डोळ्यांचा रंग. म्हणजे यावर वातावरणाचा काहीच परिणाम होत नाही? 0 परिणाम. डोळ्यांचा रंग, रक्तगट हे घटक पूर्णपणे आणि 100% अनुवंशिक आहेत. तुम्ही कुठे राहता किंवा काय खाता याचा डोळ्यांच्या रंगावर काहीच परिणाम होत नाही. मग वातावरणाचा परिणाम कुठे होत नाही याबद्दल 5वा प्रश्न आहे.
वातावरण या घटकामध्ये कशाचा समावेश होत नाही? ए. आहार, बी. शेजारी, सी. मुलाची उंची आणि शारीरिक ठेवण, का डी. शालेय वातावरण? याचं उत्तर आहे पर्याय सी, मुलाची उंची आणि शारीरिक ठेवण. पण आपण तर चांगला आहार आणि व्यायाम करून शरीर सुदृढ करू शकतो ना? हो, नक्कीच करू शकतो. आणि यावरूनच आपला 6वा प्रश्न येतो. मुलगा किंवा मुलगी हे ठरवण्यासाठी कोणाचे गुणसूत्र कारणीभूत असते? ए. आईचे, बी. वडिलांचे, सी. दोघांचे, की डी. नाही? याचं उत्तर आहे पर्यायी बी, वडिलांचे गुणसूत्र. हे कसं काय? कारण स्त्रियांच्या पेशींमध्ये केवळ एक्स गुणसूत्रांची जोडी असते. त्यामुळे आई नेहमी बालकाला एक्स गुणसूत्रच देते. अच्छा. पण पुरुषांमध्ये एक्स आणि वाय अशी दोन्ही गुणसूत्र असतात. जर वडिलांकडून वाय गुणसूत्र आले तर मुलगा जन्माला येतो. बापरे, हे खरोखरच निसर्गाचं आश्चर्य आहे. मग 7वा प्रश्न असा आहे की जुळ्या मुलांच्या अभ्यासातून कोणत्या घटकाचे महत्त्व अधिक स्पष्ट होते? ए. फक्त वातावरण, बी. फक्त अनुवंश, सी. अनुवंश आणि वातावरण यांतील फरक, की डी. आर्थिक स्थिती? याचं उत्तर आहे पर्याय सी, अनुवंश आणि वातावरण यांतील फरक. कारण जर एकरूप जुळ्या मुलांना वेगळ्या वातावरणात ठेवले तर जो बदल दिसेल तो पूर्णपणे वातावरणाचाच असेल. अगदी बरोबर पकडलं. मग 8वा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता अनुवंशाचा नियम नाही? ए. सादृश्याचा नियम, बी. परागतीचा नियम, सी. परिवर्तनाचा नियम, की डी. अभिसरणाचा नियम? याचं उत्तर आहे पर्याय डी, अभिसरणाचा नियम. कारण पहिले 3 हेच मुख्य नियम आहेत. अच्छा. प्रश्न क्रमांक 9 असा आहे. प्रकृती आणि संगोपन या वादात प्रकृती म्हणजेच नेचर म्हणजे काय? पर्याय आहेत. ए. सभोवतालचे वातावरण, बी. जैविक किंवा अनुवंशिक माहिती, सी. कौटुंबिक संस्कार, किंवा डी. शालेय शिक्षण? याचा उत्तर आहे पर्याय बी, जैविक किंवा अनुवंशिक माहिती. अच्छा. हो, कारण प्रकृती म्हणजे बीजाची क्षमता आणि संगोपन म्हणजे त्याला मिळणारी माती आणि पाणी म्हणजेच वातावरण. म्हणजे मूळ क्षमता अनुवंशावरच ठरते तर. कारण इथेच आपला 10वा प्रश्न येतो. बुद्धिमत्ता ही प्रामुख्याने कोणत्या घटकावर अवलंबून असते? बरं, त्याचे पर्याय काय आहेत? पर्याय ए. केवळ अनुवंश, बी. केवळ वातावरण, सी. अनुवंश आणि वातावरण यांची आंतरक्रिया, आणि डी. फक्त वाचन. याचं उत्तर आहे पर्याय सी, अनुवंश आणि वातावरण यांची आंतरक्रिया. अच्छा, म्हणजे इथेही तोच गुणाकाराचा नियम लागू होतो. अगदी बरोबर. एखाद्या बालकाला उत्तम बुद्धिमत्तेची जनुके मिळाली असतील, पण जर त्याला बौद्धिक आव्हान देणारे वातावरण मिळाले नाही तर पूर्ण विकास होणार नाही. मग हे नियम नेमके काय सांगतात? प्रश्न 11वा याबद्दल आहे. समान गुणधर्माचे पालक समान गुणधर्माच्या अपत्यांना जन्म देतात. हे कोणत्या नियमात येते? ए. परिवर्तनाचा, बी. सादृश्याचा नियम, सी. प्रतिगमनाचा, की डी. विलिनीकरणाचा? याचं उत्तर आहे पर्याय बी, सादृश्याचा नियम. म्हणजे जसे पालक तशी मुले? अगदी बरोबर. उंच पालकांची मुलं उंच होतात ते या नियमामुळे. पण जर एकाच घरातील 2 मुले वेगळी असतील तर? डार्विन आणि लामार्क यांचे अभ्यास कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? ए. समाजशास्त्र, बी. उत्क्रांती आणि अनुवंशशास्त्र, सी. अर्थशास्त्र, की डी. भौतिकशास्त्र? याचं साधं उत्तर आहे पर्याय बी, उत्क्रांती आणि अनुवंशशास्त्र. डार्विनचं नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हेच सांगतो ना? हो, वातावरणाशी जुळवून घेताना सजीवांच्या जनुकांमध्ये कसे बदल होतात हे डार्विनने स्पष्ट केले. आणि माणसांच्या बाबतीत हे वातावरण म्हणजे फक्त हवामान नाही तर समाज सुद्धा आहे. आणि आपला प्रश्न क्रमांक 13 नेमका याच मुद्द्यावर आहे. काय सांगतो तो प्रश्न? तो असा आहे की बालकाची मूळ क्षमता कशाने ठरते? ए. वातावरण, बी. शाळा, सी. अनुवंश, का डी. सराव? आता आपण चर्चा केल्याप्रमाणे याचं स्पष्ट उत्तर आहे पर्याय सी, अनुवंश. बरोबर. अनुवंश हा मूळ क्षमतेचा पाया आहे. तो एक प्रकारची अंतिम मर्यादा ठरवतो. पण एक मिनिट, जर मूळ क्षमता अनुवंश ठरवत असेल तर मग बुद्धिमत्ता कशावर अवलंबून असते? पण वातावरणाच्या या महत्वाबद्दल बोलताना मला एका अतिशय धाडसी विधानाची आठवण येते, जो आपला 14वा प्रश्न आहे. हो, वॉटसन यांचं ते प्रसिद्ध विधान. हो ना. प्रश्न 14 असा आहे. वातावरणाचे महत्त्व सांगताना वॉटसन यांनी काय म्हटले होते? पर्याय आहेत. ए. मला कोणतेही बालक द्या, मी त्याला हवा तसा बनवीन, बी. अनुवंश श्रेष्ठ,
सी शाळा दुसरी माता का डी बालक देवाचा अंश? याचं उत्तर आहे पर्याय ए. मला कोणतंही बालक द्या, मी त्याला हवा तसा बनवीन. बापरे, हे थोडा अतिशयोक्तीपूर्ण नाही वाटत? हो, ऐकायला खूप टोकाचे वाटते, पण वॉटसन हे वर्तनवादाचे पुरस्कर्ते होते. त्यांना वातावरणाचे अमर्याद सामर्थ्य दाखवून द्यायचे होते. अर्थात आजचे विज्ञान मानते की केवळ वातावरणावर सर्व काही अवलंबून नसते. अनुवंश पण तितकाच महत्वाचा आहे. तर आता अनुवंश नक्की काम कसं करतो हे पाहण्यासाठी आपण थेट पेशींच्या पातळीवर जाऊया. हो, चला. 15वा प्रश्न तेच विचारतो. एकाच पालकांच्या 2 मुलांमध्ये असणारी भिन्नता कोणत्या नियमामुळे असते? ए सादृश्याचा, बी परिवर्तनाचा नियम, सी प्रतिगमनाचा की डी स्थिरतेचा? याचं उत्तर आहे पर्याय बी, परिवर्तनाचा नियम. म्हणजे कुटुंबातील नैसर्गिक बदल. हो, जेव्हा जनुके एकत्र येतात तेव्हा त्यांचे जे शफलिंग होते त्यामुळे प्रत्येक मुलामध्येही नैसर्गिक भिन्नता येते. अच्छा. प्रश्न 16 असा आहे, मुलाची शारीरिक ठेवण ही प्रामुख्याने कशावर अवलंबून असते? ए सकस आहार, बी व्यायाम, सी अनुवंश का डी हवामान? आणि याचं उत्तर आहे सी, अनुवंश. अच्छा. हो, कारण अनुवंश हा शरीराचा नकाशा आहे. तुम्ही कितीही चांगला आहार घेतलात तरी तुमची उंची जास्तीत जास्त किती वाढेल याची एक अनुवंशिक मर्यादा आधीच ठरलेली असते. खरंच हे खूपच लॉजिकल आहे. पण मग हे गुण एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे जातात याचे काही नियम आहेत का? हो ना, अनुवंशाचे काही ठराविक नियम आहेत. 17वा प्रश्न त्यावरच आहे. सामाजिकीकरण ही प्रक्रिया कोणत्या घटकाचा भाग आहे? ए अनुवंश, बी वातावरण, सी जनुकीय बदल की डी यापैकी नाही? याचं उत्तर आहे पर्याय बी, वातावरण. अच्छा, म्हणजे शाळा, कुटुंब आणि मित्रपरिवार हे सगळं वातावरणच आहे. हो, अनुवंश तुम्हाला क्षमता देतो, पण सामाजिकीकरण त्याला आकार देते. हां, पण ह्यातला 18वा प्रश्न मला खूपच धक्कादायक वाटतो. कोणता? मतिमंद पालकांची मुलं हुशार असणे किंवा हुशार पालकांची मुलं मतिमंद असणे याला काय म्हणतात? ए सादृश्याचा नियम, बी प्रतिगमनाचा किंवा परागतीचा नियम, सी परिवर्तनाचा नियम की डी विकासाचा नियम? याचं उत्तर आहे पर्याय बी, प्रतिगमनाचा किंवा परागतीचा नियम. पण निसर्ग असं का करतो? हुशार पालकांची मुलं आणखी हुशार व्हायला हवीत ना? इथेच निसर्गाची जादू आहे. निसर्गाचा नेहमी सरासरीकडे म्हणजे ॲव्हरेजकडे परत जाण्याचा कल असतो. जर सातत्याने टोकाचे गुणधर्म वाढत गेले तर समतोल बिघडेल. त्यामुळे निसर्ग बॅलन्स राखण्यासाठी हा नियम वापरतो. बापरे, हे तर खूपच भारी आहे. हो ना? आता या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी जुळ्या मुलांचा उपयोग होतो असं आपण सुरुवातीला म्हणालो होतो. होय, जुळ्या मुलांचे अभ्यास खूप महत्वाचे आहेत. 19वा प्रश्न. शिक्षकांसाठी अनुवंश आणि वातावरण यांचा अभ्यास का आवश्यक आहे? ए वैयक्तिक भिन्नता समजून घेण्यासाठी, बी अध्यापन पद्धतीत बदल करण्यासाठी, सी मुलांच्या मर्यादा आणि क्षमता ओळखण्यासाठी का डी वरील सर्व पर्याय बरोबर? याचं उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व पर्याय बरोबर. म्हणजे ह्या सगळ्याचा अर्थ असा की शिक्षकांचे यश याच पायावर उभे असते. नक्कीच. प्रत्येक मुलाचा अनुवांशिक पाया वेगळा असतो हे समजले तर शिक्षक त्या मुलाच्या सुप्त क्षमतेला सर्वोच्च शिखरावर पोहोचवणारं वातावरण देऊ शकतो. किती सुंदर विचार आहे हा. तर आता सर्वात शेवटचा आणि कळीचा प्रश्न, त्यावर प्रश्न विसावा आहे. फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणजे काय? ए एकाच स्त्रीबीजातून, बी 2 वेगवेगळ्या स्त्रीबीजातून तयार झालेले बालक, सी दिसायला सारखे की डी 100% समान अनुवंश? याचं उत्तर आहे पर्याय बी, 2 वेगवेगळ्या स्त्रीबीजातून तयार झालेले 2 बालक. म्हणजे यांच्यात फक्त 50% समान जनुके असतात तर? हो, आयडेंटिकल ट्विन्समध्ये 100% असतात. अच्छा. तर आजच्या ह्या सखोल चर्चेत आपण पीपीटी मधील या 20 प्रश्नांच्या माध्यमातून अनुवंश नावाचं बीज आणि वातावरण नावाचं खतपाणी यांच्यातील गुंतागुंतीचा पण अत्यंत रंजक गुणाकार पाहिला. हो, जनुकांपासून ते शिक्षकांच्या वर्गातील भूमिकेपर्यंतचा हा विषय खरोखरच खूप व्यापक आहे. 100%. पण जाता जाता आपण एक विचार करूया. कोणता विचार? जर अनुवंश हे आपले मूळ बीज असेल आणि वातावरण ही त्याला फुलवणारी माती असेल, तर आपल्या आत अशी कोणती सुप्त क्षमता दडलेली असू शकते जी फक्त एका योग्य वातावरणाच्या प्रतीक्षेत आहे? बापरे, हा खरोखरच खूप खोल विचार आहे. हो ना. त्या योग्य मातीशिवाय किती बीजे आजवर सुप्तच राहिली असतील.
हाच विचारप्रवर्तक प्रश्न आज आपण इथेच सोडून देऊया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेत.